आधी एखादा प्रकल्प घेऊन यायचा, त्यासाठी कोट्यवधींच्या निविदा काढायच्या, खर्च करायचा, मग काही वर्षांनी अरे याचा तर काहीच उपयोग नाही, त्यामुळे निरुपयोगी ठरवून संबंधित प्रकल्प कायमचा नष्ट करण्यासाठी पुन्हा कंत्राटदारांवरती कोट्यवधींचा खर्च करायचा. हा आहे विकासाचा फॉर्म्युला. कुणाच्या विकासाचा, शहराच्या की कंत्राटदारांच्या, आता ते तुम्ही ठरवा. त्याचं झालंय असं की मुंबई सायकल संस्कृती रुजावी यासाठी 8 ते 9 वर्षांपूर्वी बीकेसी 7 कोटी रुपये खर्चून सायकल ट्रॅक तयार करण्यात आला होता. परंतु उद्घाटनाच्या दिवशी मान्यवरांनी सायकलवरून मारलेली फेरी बहुधा शेवटची ठरली, कारण त्यानंतर या सायकल ट्रॅकचा काही फारसा वापरच झाला नाही. आता परिसर बीकेसीचा म्हणजे कॉर्पोरेट हब, अर्थात वाहनांची संख्या इथं दरवर्षी वाढणारच. त्यात रस्ता 1.5 ते 2.5 मीटरचा भाग अशा सायकल ट्रॅकसाठी गेला, जो वापरलाच जात नाही. यामुळे मग प्रशासनाला लक्षात आलं की अरे हा सायकल ट्रॅक काढून टाकायला हवा. मग आता हे तब्बल 9.90 किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक काढून टाकण्यासाठी 25 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यासाठी कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. बीकेसीत तब्बल 10.8 किलोमीटर लांबीचे फुटपाथ आहेत. त्याला लागूनच 9.9 किलोमीटर लांबीचे सायकल ट्रॅक उभारण्यात आले होते. या सायकल ट्रॅकची रुंदी 1.5 ते 2.7 मीटर इतकी आहे. पण आता दर दिवशी बीकेसीत कामानिमित्त येणाऱ्यांची संख्या 6 लाखांवरती पोहोचल्यानं गर्दीच्या वेळेत वाहतूक कोंडी नित्याची झाली आहे. यात वांद्रे कुर्ला लिंक रोडवर कलानगर जंक्शन पासून ते अगदी भारत डायमंड बोर्स पर्यंत कायम वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दुसरीकडे सायनचा पूल बंद केल्यानं ती वाहतूकही आता बीकेसीतून वळवली जाते. त्यामुळे अवजड आणि इतर वाहनं बीकेसी कनेक्टरचा वापर करतायत. त्याचाही वाहतूक कोंडीत भर पडतोय. त्यामुळे हे सायकल ट्रॅक काढून टाकण्याची वेळ आली आहे. सायकल ट्रॅक काढण्यानं सध्याच्या 2 मार्गिकांमध्ये आणखी एका मार्गिकेचा समावेश होईल. त्यामुळे रस्ता रुंदीकरणात सुमारे 50% वाढ होईल आणि गर्दीच्या वेळी सध्या जिथं 25 मिनिटं प्रवासासाठी जातात, तो कालावधी 15 मिनिटांवरती येईल. आता हे आत्ता प्रशासनाच्या लक्षात आलंय. म्हणजे यानं अगदीच पूर्णपणे वाहतूक कोंडीतून सुटका होईल असं नाही, पण वाहतूक कोंडीचं प्रमाण कमी होईल इतकं मात्र नक्की. पण मुळात जे कॉर्पोरेट हब ठिकाण आहे, अशा ठिकाणी खरंच अशा सायकल ट्रॅकची गरज होती का? आणि जर गरज होती तर मग तो वापरला का गेला नाही? कोट्यवधी रुपयांचा खर्च यामुळे वाया गेला नाही का? असे सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत काय आहे? कमेंट करून सांगा. आणि मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा. धन्यवाद.